नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हसत खेळत केमिस्ट्री लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण या ठिकाणी केमिस्ट्रीचा केमिकल बॉन्डिंग हा चॅप्टर पाहणार आहोत। तर या ठिकाणी केमिकल बॉन्डिंग मधला हा फर्स्ट लेक्चर आहे। तर चला आपण पाहूया। केमिकल बॉन्डिंग, तर आपल्याला या ठिकाणी इंट्रोडक्शन ऑफ केमिकल बॉन्डिंग, atoms, molecules, modern atomic structure, atomic number, atomic mass number, and the relation between atomic number and atomic mass number. These point we have to study in this chapter. So, one by one we have to study here. First of all, the introduction of chemical bonding. A Greek philosopher Democritus introduced the term atom. तर या ठिकाणी काय, Greek philosopher Democritus introduced the term atom. The word atom was derived from a Greek word, means atomio is the meaning, that is the, it means indivisible. Atomio means it is a indivisible. तर atomio हा जो meaning आहे त्याचा indivisible means we cannot divide it. महर्षी कणाद फर्स्ट यूज्ड द टर्म परमाणु. महर्षी कणादने काय म्हणलेलं आहे, तर सर्वात लहानात लहान कणाला काय म्हणलेलं आहे, परमाणु, म्हणजे इट इज अ ॲटम. The Dalton in 1808 proposed that the matter was made up of extremely small indivisible particles that are called atoms. तर काय, any matter that is made up of from a small and indivisible particles, that particles are called atoms. तर या ठिकाणी काय, वेगवेगळ्या व्यक्तीने, वेगवेगळ्या सायंटिस्टने काय केलेलं आहे, त्यांच्या पद्धतीने वेगवेगळे डेफिनेशन सांगितलेलं आहे. ग्रीक फिलॉसॉफर म्हणतात इट इज ए इनडिवायजेबल. तर त्या ठिकाणी काय, इट इज ए इनडिवायजेबल, इट मीन्स ॲटम. देन महर्षी कणाद said that is a परमाणु, means the smallest particle of any matter, that is the परमाणु. And Dalton in 1808 proposed that the matter was made up of extremely small indivisible particles are called atoms. म्हणजे सर्वात लहानात लहान कणाला काय म्हणलेलं आहे, पार्टिकल म्हणलेलं आहे. Then modern researchers, that is the J.J. Thomson and Ernest Rutherford laid the foundation of the modern picture of the atom. तर त्या ठिकाणी काय, J.J. थॉम्सन आणि अर्नेस्ट रुदरफोर्डने काय मॉडर्न पिक्चर ऑफ ॲटम सांगितलेलं आहे. तर काय सांगितलेलं आहे, ॲटम कन्सिस्ट ऑफ ए 3 सब ॲटॉमिक पार्टिकल्स. ॲटम कन्सिस्ट ऑफ ए 3 सब ॲटॉमिक पार्टिकल, दॅट इज द प्रोटॉन्स, इलेक्ट्रॉन्स and neutrons, which are known as a fundamental particles. तर ॲटमचे काय केलेलं आहे, ॲटम सुरुवातीला काय म्हणले होते की ॲटम इज इनडिवायजेबल, मीन्स वी कॅन नॉट डिवाइड इट, म्हणजे आपण त्याचे तुकडे करू शकत नाही किंवा त्याचे दुसरे पार्टिकल बनवता येत नाही, त्याला काय म्हणलेलं होतं, ॲटम म्हणलेलं होतं. परंतु मॉडर्न रिसर्चर्सने काही शोध लावले आणि त्यांनी काय म्हणलेलं आहे, जे said that the atom consists of a 3 subatomic particle. atom मध्ये काय 3 subatomic particle असतात, that are the protons, electrons and neutrons, which are the fundamental particle of atom. त्यालाच आपण काय म्हणलेलं आहे, फंडामेंटल पार्टिकल ऑफ ॲटम म्हणलेलं आहे. फर्स्ट ऑफ ऑल ग्रीक फिलॉसॉफर सांगितलेले आहे की ॲटम इज ए इनडिवायजेबल. महर्षी कणाद सेड दॅट ते ॲटम लाच काय म्हणलेलं आहे, परमाणु म्हणलेलं आहे. Dalton proposed that matter was a made up of extremely small and indivisible particle. तर त्या ठिकाणी काय, मॅटर कुठलाही असो तो कशापासून तयार झालेला आहे, स्मॉल आणि इंडिव्हायजेबल पार्टिकल पासून तयार झालेला आहे, त्यालाच काय म्हणलेलं आहे, ॲटम म्हणलेलं आहे. आणि मॉडर्न रिसर्चर्स काय म्हणलेलं आहे, ॲटम कन्सिस्ट ऑफ 3 सब ॲटॉमिक पार्टिकल, दॅट इज द प्रोटॉन, इलेक्ट्रॉन अँड न्यूट्रॉन. हिअर the atom. आता आपल्याला काय, first of all we have to know the atom. What is the atom? The smallest indivisible particle of an element is called atom. म्हणजे सर्वात लहानात लहान कणाला काय म्हणतात, ॲटम म्हणत असतात. काय, it is a smallest indivisible particle of element is called atom.
atom take part in all the chemical changes or all the chemical reaction. atom काय करतो, प्रत्येक कुठल्याही रिएक्शन मध्ये atom भाग घेत असतात. then it is a indivisible. atom काय indivisible element आहेत. they can take part in any chemical reaction. atoms may or may not exist freely. ते फ्री आहेत, काही atom फ्री आहेत आणि काही atom फ्री नाहीत. and all the properties of original elements, म्हणजे atom मध्ये काय पूर्ण element चे properties असतात. the atoms of almost all the elements can react with one another to form a compound. means atom can react with one another and they form a compound. Atom consists of three subatomic particles we all know, that is the protons, electrons and neutrons. Atom is the smallest particle, then it can take part in all the chemical reaction or chemical changes. Then atom may or may not exist freely. Next, atom of all the elements can react with one another and they form a compounds. And last one is the atom consists of three subatomic particles, that is the protons, electrons and neutrons. And protons and neutrons present at the center of the atom. आता ॲटमच्या काय सेंटरला प्रेझेंट असतात कोण, प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. and the electrons revolves around the nucleus. तर या ठिकाणी जस्ट लाईक ॲटमचं एक स्ट्रक्चर दाखवलेलं आहे. या ठिकाणी प्रोटॉन आणि न्यूट्रॉन सेंटर मध्ये आहेत आणि त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व्स अराउंड दी न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या काय न्यूक्लियसच्या अराउंड काय इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होत असतात. नेक्स्ट वन, मॉलिक्यूल. The smallest particle of substance which can be element or a compound is called a molecule. काय it is the smallest particle of substance. कुठल्याही substance चा काय smallest particle आहे, that is the molecule. It possesses all the properties of original substances. म्हणजे original substance ची property ह्या compound मध्ये काय असतात. Then it has free existence. म्हणजे these are found in a free existence and the elementary particles which build up molecule are known as the atom. Means main particles are atom, means the compounds or the molecules are made from a atoms. The molecules are made up of two or more either similar or different kinds of atom. molecule काय सेम atom पासून किंवा डिफरंट ॲटम पासून काय तयार झालेले आहेत. फॉर एक्झाम्पल वॉटर H2O, HCl, AlCl3, these are the some molecules. त्या ठिकाणी काय इट इज अ स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ सबस्टन्स. कुठल्याही सबस्टन्सचा स्मॉलेस्ट पार्टिकलला आपण काय म्हणतो, मॉलिक्युल्स म्हणतो. अँड इट possesses all the properties of original substances and it has a free existence. And the main particle of molecules are the atoms. Means the compounds or molecules are made from the atom and the molecules are made up of two or more than two either same or different kinds of atom. म्हणजे molecule काय सेम ॲटम पासून तयार झालेले आहेत आणि डिफरंट ॲटम पासून सुद्धा काय तयार झालेले आहेत. फॉर एक्झाम्पल वॉटर मॉलिक्यूल HCl, AlCl3, these are the some examples. Next one, note here. First of all, the species. Then next one is the number of atom and examples. तर आता या ठिकाणी काय काय नोट करायचे आपल्याला, स्पेसिस, नंबर ऑफ atoms आणि एक्झाम्पल. Here first one is the monoatomic element. That monoatomic element contains only one atom. monoatomic element मध्ये काय only one atom is present. For example, noble gas, carbon, silicon, metals like a sodium, iron, etc. That elements are the monoatomic, means only one atom is present. Second one is the diatomic molecule. Contains two atoms per molecule. तर त्या ठिकाणी काय diatomic molecule मध्ये काय two atoms पर मॉलिक्यूल, म्हणजे प्रत्येक मॉलिक्यूल मध्ये काय दोन ॲटम प्रेझेंट असतात. त्यांना काय म्हणतो आपण डायॲटॉमिक मॉलिक्यूल म्हणतो. हायड्रोजन,
oxygen, nitrogen, hydrogen chloride, etc. means hydrogen H2, oxygen O2, nitrogen N2, hydrogen chloride HCl. These are the diatomic molecule, means that compound contains two atoms per molecule. Next one is the polyatomic molecule. Contains more than two atoms per molecule. एका molecule मध्ये काय दोन किंवा दोन पेक्षा जास्त काय atoms present असतात. That compounds are called polyatomic molecules. For example, phosphorus P4, sulfur S8, copper sulfate CuSO4. Means this compound contains more than two atoms. That compounds are called polyatomic molecules. Here the atomic structure. Here the electron revolves around the nucleus. तर या ठिकाणी atomic structure पाहायचं आहे. Here the electrons. Here proton means protons are present at the center of the atom. Atomच्या centerला काय proton present असतात. Next one the neutrons. आता काय the fundamental particles of atoms are electron, proton and neutron. Neutron and protons are present at the center of the nucleus and the electrons revolves around the nucleus. तर या ठिकाणी पहा protons has a positive charge, neutron has no charge and electron has a negative charge. तर या ठिकाणी काय पॉझिटिव्ह चार्ज असलेले प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स आर प्रेझेंट ॲट द सेंटर ऑफ द nucleus and electrons revolves around the nucleus. Next one, the protons and neutrons present at the center, that is called the nucleus. Here next one is the it is a electron region. म्हणजे न्यूक्लियसच्या भोवती जे empty space असतो त्याला तिथे काय असतात electrons revolves around the nucleus means it is a electron region. हा काय atomic structure आहे. या ठिकाणी electron या ठिकाणी असतात. Proton and neutron present at the center of the nucleus. Proton has a positive charge, electron has negative charge. The proton and neutron are called nucleus. म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉनला आपण काय म्हणत असतो इट इज अ न्यूक्लियस ऑफ द atom. Then it is a electron region. It is a structure of the atom. Next, atom is the smallest unit of matter that is composed of a three subatomic particle. Atom काय modern atomic structure कसा आहे? Atom is the smallest particle of the matter and it is composed of a three subatomic particles, that is the protons, electrons and neutrons. आपण सुरुवातीला पाहिलं होतं atom is a smallest and indivisible particle. म्हणजे लहानात लहान कण आहे आणि त्याला आपण काय डिवाइड करू शकत नाही. But modern research has shown that the atom has three subatomic particles and that subatomic particles are protons, electrons and neutrons. Atom consists two part. Atom मध्ये काय दोन पार्ट असतात. One is a nucleus and another one is a extra nuclear part. The nucleus contains the protons and neutrons and extra nuclear part contains electrons. The nucleus of atom is positively charged. Nucleus कसा आहे? Positively charged आहे because the proton has a positively charged and while the neutrons has neutral in the nature. Proton वरती positive charge असतो, neutron वरती no charge means it is a neutral. Here I have shown the structure of the chlorine. Chlorine चा atomic structure दाखवलेला आहे. तर या ठिकाणी it is a nucleus आणि protons and neutrons present at the center of the nucleus. Center ला present आहे and electrons revolves around the nucleus. Electron काय first orbit मध्ये 2 electron, second orbit मध्ये 8 इलेक्ट्रॉन आणि थर्ड ऑर्बिट मध्ये काय 7 इलेक्ट्रॉन असे काय होत असतात रिव्हॉल्व होत असतात. मीन्स the protons and neutrons are present at the center of the nucleus and electrons revolves around the nucleus. Means atom has a
two parts, that is the न्यूक्लियस अँड एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट. याला न्यूक्लियस म्हणतात आणि ह्या बाजूच्याला काय एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट म्हणतात. न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स असतात आणि एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट मध्ये काय इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात. नेक्स्ट वन, the protons and neutrons are together known as a nucleons. Protons आणि neutrons ला काय म्हणतो आपण, protons and neutrons are together known as a nucleons while the electrons are called the extra nuclear part. आपण काय म्हणतो, proton and neutron present at the center of the atom, that is the nucleus or nucleon, and the electrons present at the extra nuclear part. The electrons are negatively charged. मी पहिलं सांगितलं होतं, electrons are negatively charged and they revolve around the nucleus. Fix the orbit like a planet revolves around the sun in a solar system. जसं solar system मध्ये sun जसा फिरत असतो एक पद्धतीने काय इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व्स अराउंड द न्यूक्लियस. इलेक्ट्रॉन काय होत असतात, रिव्हॉल्व्स अराउंड द न्यूक्लियस. Hence the electrons are called the orbital or planetary electrons. म्हणून इलेक्ट्रॉनला काय म्हणलेलं आहे, these are the orbitals and planetary electrons. The number of protons found in the nucleus of the atom are equal the number of the neutrons that surround it. म्हणजे काय, नंबर ऑफ प्रोटॉन्स, प्रोटॉन कुठे प्रेझेंट आहे न्यूक्लियस मध्ये, नंबर ऑफ प्रोटॉन्स आर प्रेझेंट ऍट द इन द न्यूक्लियस आर equals the number of the neutrons that surrounds it. म्हणजे काय, जेवढे प्रोटॉन न्यूक्लियस मध्ये आहेत तेवढे इलेक्ट्रॉन काय होत असतात, न्यूक्लियसच्या भोवती रिव्हॉल्व होत असतात. सो द पॉझिटिव्ह चार्ज ऑफ न्यूक्लियस इज बॅलन्स्ड बाय निगेटिव्ह चार्ज. पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज काय होतो त्या ठिकाणी बॅलन्स होत असतो. दस ॲटम ॲज अ होल इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. म्हणून काय, ॲटम इज ए इलेक्ट्रिकली न्यूट्रल. आपल्याला बऱ्याच वेळेस प्रश्न विचारला जातो, बिकॉज द इलेक्ट्रॉन्स मीन्स पॉझिटिव्ह चार्ज अँड निगेटिव्ह चार्ज आर सेम, hence the atom is electrically neutral. Next one, the atomic number and atomic mass number. आता आपण ॲटम पाहिलेला आहे, मॉलिक्यूल पाहिलेला आहे, ॲटॉमिक स्ट्रक्चर पाहिलेलं आहे. आता ॲटॉमिक नंबर कशाला म्हणतात आणि ॲटॉमिक मास नंबर कशाला म्हणतात हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. फर्स्ट वन इज द ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबर कशाला म्हणतो, द नंबर ऑफ प्रोटॉन्स प्रेझेंट इन द न्यूक्लियस ऑफ ॲटम ऑफ ए पर्टिक्युलर एलिमेंट इज कॉल्ड द ॲटॉमिक नंबर ऑफ ए एलिमेंट. तर या ठिकाणी काय, नंबर ऑफ प्रोटॉन्स प्रेझेंट इन द न्यूक्लियस ऑफ एन ॲटम, म्हणजे ॲटमच्या न्यूक्लियस मध्ये जेवढे प्रोटॉन प्रेझेंट असतात दॅट इज द ॲटॉमिक नंबर. त्यालाच आपण काय म्हणत असतो, ॲटॉमिक नंबर म्हणतो. दुसरं, the number of electrons are present in the atom, that is also known as the atomic number. म्हणजे जेवढे इलेक्ट्रॉन आहेत तेवढेच प्रोटॉन असतात, जेवढे प्रोटॉन असतील तेवढे इलेक्ट्रॉन असतात. त्यामुळे काय, number of electron present in the atom, that is the atomic number, or number of protons present in the nucleus of a particular atom, that is also atomic number. म्हणजे the atomic number is represented by Z. आपण कशाने रिप्रेझेंट करतो, atomic number is represented by Z. The atomic number is equal to number of protons present in the nucleus or number of electrons present in an extra nuclear part of atom. म्हणजे काय, न्यूक्लियस मध्ये जेवढे प्रोटॉन प्रेझेंट आहेत त्याला सुद्धा आपण ॲटॉमिक नंबर म्हणतो, किंवा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन दी एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट ऑफ ॲटम, दॅट इज ऑल्सो नोन ॲज अ ॲटॉमिक नंबर. द ॲटॉमिक नंबर इज ऑलवेज अ whole number. Atomic number काय, it is always whole number. Next, atomic mass number. The atomic mass number is the sum of the total number of protons and neutrons present in the nucleus of atom is called the atomic mass number of that particular atom. तर काय त्या ठिकाणी, number of protons and neutrons present in the nucleus. न्यूक्लियस मध्ये जेवढे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन प्रेझेंट आहेत दॅट इज कॉल्ड मास नंबर. त्यालाच आपण काय म्हणतो, मास नंबर म्हणतो. मास नंबर इज रिप्रेझेंटेड बाय कॅपिटल ए, दॅट इज द मास number is equal to number of protons or number of neutrons. That is the mass number. जेवढे प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन और द नंबर ऑफ न्यूक्लियॉन्स. तर त्या ठिकाणी काय प्रोटॉन आणि न्यूट्रॉन जेवढे असतील दॅट इज द मास नंबर.
Here electron possesses negligible mass. They do not contribute much to the mass of atom. म्हणजे काय, इलेक्ट्रॉन्सचं काय मास खूप कमी असल्यामुळे इट इज अ निग्लिजिबल, म्हणजे ते ॲटम atomic mass मध्ये काउंट सुद्धा केले जात नाही. Hence the entire mass of atom is supposed to present in the nucleus, which consists of a protons and neutrons. The atomic number is written left bottom of symbol. आता एक सिम्बॉल आपण पाहतो, लेफ्ट साइडला बॉटमला atomic number लिहिला जातो, while the atomic mass number is written left top of this symbol. तर या ठिकाणी पहा, हे x हा एलिमेंटचं ॲटमचं या ठिकाणी सिम्बॉल असेल. देन या ठिकाणी ॲटॉमिक नंबर लिहिला जातो आणि या ठिकाणी एच्या ठिकाणी ॲटॉमिक मास नंबर लिहिला जातो. म्हणजे अशा पद्धतीने काय आपण ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास नंबर रिप्रेझेंट करत असतो. ॲटॉमिक मास नंबर म्हणजे काय, number of protons plus number of neutrons present in the atom, that is the atomic mass number. The relationship between the atomic number and atomic mass number. Atomic number आणि atomic mass number मध्ये काय रिलेशन आहे? For example, for a neutral atom with atomic mass number A and atomic number Z. तर या ठिकाणी काय, atomic mass number A and atomic number Z. Here the number of electrons is equal to Z. atomic number जो आहे तेवढेच इलेक्ट्रॉन असतील. number of protons means it is a Z, means atomic number जे आहे तेवढेच प्रोटॉन्स असतील. तर राहिला प्रश्न काय, न्यूट्रॉनचा. तर फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू नो द न्यूट्रॉन. देन देयर इज अ वन फॉर्म्युला, द नंबर ऑफ न्यूट्रॉन्स इज इक्वल टू ए means atomic mass number minus Z means atomic number. atomic mass number मधून atomic number मायनस केल्यानंतर जो उरेल त्याला काय म्हणलं जातं, number of neutrons present in the atom. Here for example सोडियम, आपण सोडियम घेऊया. atomic number is 11. atomic number किती आहे, 11 and atomic mass number is 23. atomic mass number किती आहे, 23 आहे. या ठिकाणी atomic number पहा 11 आहे. फर्स्ट ऑर्बिट मध्ये 2 इलेक्ट्रॉन, सेकंड ऑर्बिट मध्ये 8 इलेक्ट्रॉन आणि थर्ड ऑर्बिट मध्ये 1 इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होत आहे. तर ॲटॉमिक स्ट्रक्चर ऑफ द सोडियम. तर या ठिकाणी ॲटॉमिक नंबर 11, इट मीन्स द ॲटॉमिक नंबर 11, ॲटॉमिक मास नंबर इज 23. द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती असतील मग, 11 असतील. अँड नंबर ऑफ प्रोटॉन इज ऑल्सो 11. That's why the number of neutrons is equal to A minus Z, means atomic mass number minus atomic number. That is the atomic mass number किती आहे, 23 minus atomic number किती आहे, 11. 23 minus 11 is equal to 12. It means the atomic mass number is 12 of a sodium. म्हणजे पहा, atomic number म्हणजे जेवढे इलेक्ट्रॉन आहेत तेवढेच प्रोटॉन असतात, जेवढे प्रोटॉन आहेत तेवढेच इलेक्ट्रॉन असतात. याचा अर्थ असा की या ठिकाणी मास नंबर वेगळा असू शकतो. काय, मास नंबर वेगळा असू शकतो. त्यामुळे काय करावं लागतं आपल्याला, मास नंबर मायनस ॲटॉमिक नंबर, म्हणजे आपल्याला जे बी आन्सर येईल दॅट इज द नंबर ऑफ न्यूट्रॉन्स प्रेझेंट इन द न्यूक्लियस. न्यूक्लियस मध्ये किती न्यूट्रॉन आहेत ते आपल्याला काय कॅल्क्युलेट करता येत असतं. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी काय इंट्रोडक्शन ऑफ ॲटम, दॅट इज द, नंतर ॲटम, त्यानंतर मॉलिक्युल्स, त्यानंतर त्या ठिकाणी मॉडर्न स्ट्रक्चर ऑफ ॲटम, देन द ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक मास नंबर, रिलेशनशिप बिटवीन ॲटॉमिक नंबर अँड ॲटॉमिक मास नंबर. दिस पॉइंट वी हॅव स्टडीड इन दिस लेक्चर. वी हॅव टू स्टडी इन द नेक्स्ट लेक्चर नेक्स्ट पॉइंट. तर मी आशा करतोय की हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.